राज्यात महायुतीमध्ये भूकंप. पुणे, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, अकोला, अमरावती आणि नाशिकमध्ये युती तुटली. आतापर्यंत 7 महापालिकेमध्ये युतीला सुरुंग. आदित्य ठाकरेंना स्वतःच्या मतदारसंघात नाराजी दूर करता येईना. वरळीमध्ये मध्यस्थी करण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात. एबी फॉर्म दिलेले उमेदवार आणि नाराजींची उद्धव ठाकरेंसोबत चर्चा. मनसे मुंबईमध्ये 52 जागा लढवणार. मनसेकडून अद्याप उमेदवारांची यादी जाहीर नाही. मनसे शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची गुप्तता ठेवणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना भाजपची युती तुटली. मंत्री संजय शिरसाटांकडून युती तुटल्याची घोषणा. स्थानिक भाजप नेत्यांच्या अहंकारामुळे युती तुटल्याचा आरोप. पुण्यात शिवसेना भाजप युती संदर्भात अद्याप निर्णय नाही. उदय सामंतांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना नेत्यांची खलबतं. बैठकीनंतर सामंत निर्णय जाहीर करणार. मनपा निवडणुकांसाठी अर्ज भरण्यासाठी उरले अखेरचे काही तास. शेवटच्या दिवशी पालिका यंत्रणांची लागणार कसोटी. मुंबई भाजप शिवसेनेचं ठरलं. भाजप 137 जागांवर लढणार तर शिवसेना 90 जागांवर लढणार असल्याची माहिती. ठाण्यामध्ये शिवसेनेकडून एबी फॉर्मचं वाटप. टेंबी नाका इथल्या कार्यालयामध्ये मोठी गर्दी. एकनाथ शिंदेंकडून स्वतः एबी फॉर्मचं वाटप. नागपूर महानगरपालिकेमध्ये भाजप शिवसेनेचं ठरलं. नागपुरात शिवसेनेला 8 जागा देण्याचा निश्चित. रात्री गडकरींच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये निर्णय. अमरावतीमध्ये भाजप शिवसेनेची युती तुटली. शिवसेनेची 25 जागांची मागणी भाजपनं फेटाळली. आता शिवसेना लढणार स्वबळावर. अकोल्यात महायुती फिसकटली. भाजप राष्ट्रवादी एकत्र लढणार तर शिंदेंच्या शिवसेनेचा स्वबळाचा नारा. पुणे राष्ट्रवादीमध्ये मोठं इन्कमिंग सुरू. काल एकाच दिवसात 9 जणांनी हातामध्ये बांधलं घड्याळ. सर्व पक्षातील माजी नगरसेवकांसह स्थानिक नेत्यांचाही सहभाग. प्रवीण दरेकरांचे बंधू पालिका निवडणुकीच्या रिंगणात. प्रकाश दरेकरांना भाजपकडून एबी फॉर्म. वॉर्ड क्रमांक 3 मधून उमेदवारी अर्ज भरणार. महेंद्र थोरवेंना सुनील तटकरेंशिवाय कोणी दिसतच नाही. तटकरेंच्या अवतीभोवतीच त्यांचं आयुष्य फिरतंय. आदिती तटकरेंनी थोरवेंना सुनावलं. एमपीएससीच्या अध्यक्षपदी विवेक भीमनवारांची नियुक्ती. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून अधिसूचना जारी. कुलदीप सेंगरला जामीन नाहीच. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती. रेल्वेचं ॲप रोखणार. प्रवाशांची बनवाबनवी. बनावट तिकीट प्रकरणानंतर रेल्वेनं उचललं मोठं पाऊल. भुयारी मेट्रोची उद्या रात्रभर सेवा. मेट्रोच्या 60 विशेष फेऱ्या धावणार. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीमध्ये जय्यत तयारी. 31 डिसेंबरला साई मंदिर रात्रभर खुलं राहणार. भक्तांसाठी साई संस्थांकडून विशेष उपाययोजनांचाही लाभ. भारतीय सैन्याची लढाऊ क्षमता वाढणार. 79,000 कोटींच्या सामग्री खरेदीला हिरवा कंदील. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार सहन करणार नाही. अन्यायाचा मुकाबला करणं हेच धर्माचं पालन. महंत रामगिरी महाराजांचा शिर्डीतून हिंदूंना संदेश. 15 वर्ष सुरक्षेची हमी. युद्ध समाप्तीसाठी अमेरिकेचा युक्रेन समोर प्रस्ताव. पुतीन यांचं नोव्हागोराड इथलं निवासस्थान युक्रेनकडून लक्ष. 91 लांब पल्ल्याच्या ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न केल्याचाही दावा. बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान खलिदा झियाचं निधन. ढाक्यामध्ये वयाच्या 80व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. भारतीय महिला संघाचाच वर्चस्व अपेक्षित. श्रीलंकेविरुद्ध आज 5वा आणि अखेरचा T20 सामना रंगणार. कोण मारणार बाजी याकडे सध्या संपूर्ण देशाचं लक्ष. मेलबर्न क्रिकेट मैदानाची खेळपट्टी असमाधानकारक. आयसीसीचा शेरा. 1 दोषांकही जमा.